आम्हाला फोन यायला लागला, लवकर या लवकर या लवकर या. पण मुद्द्याचं पण काय पाहिजे, आपल्याला काय करायचं ते सांग. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मोठा राजकीय राडा. तटकरे भुजबळ आमने सामने आणि पार्थ पवार बैठकीतून अचानक बाहेर. अजितदादांच्या निधनानंतर पक्षात नाराजी वाढतीये का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सर्वात मोठी चर्चा झाली ती म्हणजे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या गैरहजेरीची. मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला आले नाहीत. त्यामुळं पक्षात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. बैठकीदरम्यान सुनील तटकरे यांनी भावना व्यक्त करत मोठा मुद्दा उपस्थित केला. माझ्यावर आणि प्रफुल्ल पटेलांवर टीका होत असताना पक्षातील इतर नेते आमच्या समर्थनासाठी पुढे येत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसंच अजितदादांच्या निधनानंतर आम्ही पक्ष वाढवण्याचं काम करत आहोत, मग टीकेचे धनी फक्त आम्हीच का, असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला. तटकरे यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतल्याचं समोर आलंय. जे झालं ते झालं, आता ते विसरून पुढे जायला हवं असा सल्ला भुजबळ यांनी दिला. मात्र याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये भर बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आणखी एक मोठी घडामोड म्हणजे सुनील तटकरे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी बैठकीतून बाहेर पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेवरून नाराजी वाढत असल्याचं चित्र आता स्पष्ट दिसू लागलंय. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या काही निर्णयांवर वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, पक्षातील हे मतभेद लवकर मिटतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.